नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। भारतीय संविधान दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा। रुतबा हर इंसान को संविधान से मिला है, रुतबा हर इंसान को संविधान से मिला है, तिरंगा इस आसमान को संविधान से मिला है, औरों को जो मिला मुकद्दर से मिला है, हमें तो मुकद्दर में भी संविधान मिला है। म्हणजे आपल्याला तकदीरमध्ये संविधान मिळालेलं आहे आणि त्या संविधानाचा आदर सगळ्यांनीच करायला पाहिजे। म्हणजेच सरकार असेल किंवा जनता असेल, प्रत्येकाने संविधानाचा आदर करायला शिकायला पाहिजे। मग संविधानाचा आदर का, संविधान का महत्त्वाचा आहे, संविधान दिवस का महत्त्वाचा आहे हे सांगण्यासाठीच आज आलेलं आहे। पहा, लक्षात घ्या, भारतीय संविधान जे आहे ते बनवण्यासाठीच भारतीय स्वातंत्र्याच्या अगोदरच सुरुवात झालेली आहे। भारतीय स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरच का सुरुवात झाली? ज्यावेळेस स्वातंत्र्य द्यायचं होतं त्या दिवशी आपल्याला पूर्णतः प्रतिनिधी आपलेच असले पाहिजे संसदेमध्ये किंवा कायदा तयार करण्यासाठी। मग इथं जर बघितलं असेल, भारतीय संविधानाची सुरुवात जी आहे ती 9 डिसेंबर 1946 ला पहिली सभा बसलेली होती संविधान सभेची, आणि त्याच्या अगोदर लोकप्रतिनिधींची निवडणूक झालेली होती 1946च्या कॅबिनेट मिशनद्वारे। मग निवडणूक झालेले जे काही प्रतिनिधी आहे ते संविधान तयार करण्यासाठी जर बघितलं असेल 9 डिसेंबर 1946 ला पहिली सभा भरली होती, तेव्हापासून सुरू झालेली संविधानाची प्रोसेस। मग त्याच्यानंतर जर बघितलं, या संविधान सभेमध्ये जवळपास 22 मुख्य समित्या होत्या। 22 मुख्य समित्या नाही तर 22 समित्यापैकी सगळ्यात महत्त्वाची मुख्य समिती होती मसुदा समिती, आणि त्या मसुदा समितीची स्थापना केलेली आहे 29 ऑगस्ट 1947 ला। कधी केलेली आहे? 29 ऑगस्ट 1947 ला। मग 1947 ला जी मसुदा समिती स्थापन झाली, त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मग मसुदा समिती ही सगळ्यात महत्त्वाची समिती का? जे काही इतर समित्या होत्या त्या सर्व समित्या अभ्यास करून कोणाकडे देत होत्या? मसुदा समितीकडे। मसुदा म्हणजे सगळ्यांचा, मसुदा म्हणजे जर बघितलं असेल सगळ्यांचा सार या मसुदा समितीमध्ये होता। मग जे काही संविधान बनलेलं आहे ते मसुदा समितीवर बनलेलं आहे। मग मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। मुख्य समिती म्हणून जर बघितलं असेल तर मसुदा समिती आहे, म्हणून तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार म्हणतात। कारण जर बघितलं असेल एखादा शिल्पकार काय करत असतो? पूर्णतः चांगल्या प्रकारे मूर्ती घडवण्याचा प्रयत्न करतो। तसंच भारताचं संविधान चांगल्या प्रकारे घडवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। मग इथं जर बघितलं, मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 ला झाली, आणि मसुदा समितीमध्ये सर्व प्रकारे अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर बघितलं असेल 4 नोव्हेंबर 1948 4 नोव्हेंबर 1948 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मसुदा समितीचा अंतिम अहवाल, कोणता अहवाल? अंतिम अहवाल संसदेमध्ये मांडला। मग अंतिम अहवाल संसदेमध्ये मांडला आणि याच्यावर तीनदा चर्चा, तीनदा सगळ्यांचे विचार विनिमय घेऊन 26 नोव्हेंबर, कधी? 26 नोव्हेंबर 1949 ला याचा काय केला? स्वीकार केला। काय केला? स्वीकार कशाचा? संविधानाचा। कारण पूर्ण संविधान कशामध्ये होतं? मसुदा समितीमध्ये। मग इथं जर बघितलं, स्वीकार संविधानाचा कधी केलेला आहे? 26 नोव्हेंबर 1949 साली, आणि 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान स्वीकारल्यामुळे आपण भारतीय संविधानाचा दिवस साजरा करतो 26 नोव्हेंबर। पण 26 नोव्हेंबर 1949 ला आपण स्वीकार केला, लगेच तेव्हापासून आपण संविधान दिन म्हणून साजरा केला नाही। पण त्याचं महत्त्व इथून पुढच्या सरकारला यावं म्हणून, इथून पुढच्या जनतेला यावं म्हणून, संविधान काय आहे, संविधान कशा प्रकारे तयार झाले त्याची माहिती व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त, कितव्या जयंतीनिमित्त? 125व्या जयंतीनिमित्त जर बघितलं असेल 26 नोव्हेंबर 2015 पासून, 26 नोव्हेंबर 2015 पासून संविधान दिन, कोणता दिन? संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो। पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो संविधान दिवस 26 नोव्हेंबर 2015 पासून। आज आपण संविधान दिवस साजरा करतोय, ती कधीपासून सुरुवात झाली? 2015 पासून। पण त्याचं खरं अस्तित्व जर बघितलं असेल तर 26 नोव्हेंबर 1949 पासून आहे। जर करायला साजरा सुरुवात केली असते तर तेव्हाच केली असती, पण जरासा उशीर झाला, काही हरकत नाही। पण इथून पुढच्या सर्व लेकरांना माहिती असायला पाहिजे संविधान काय आहे, आणि संविधान काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पूर्णतः दिवस पडलेला आहे।
म्हणून संविधान दिवसाच्या दिवशी एक काम करा, संविधान पूर्ण वाचता न आलं तर काही हरकत नाही, पण त्याच्यातला भाग क्रमांक 3 वाचा, म्हणजे तुम्हाला जगण्यासाठी जे काही संविधानाने अधिकार दिलेले आहेत ते तरी माहिती व्हायला पाहिजेत. संविधानातील दिलेले अधिकार जर तुम्हाला माहिती नसतील तर तुमच्या जगण्यालाच काही अर्थ नाही. जर बघितलं असेल संविधानातील मूलभूत अधिकार तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे, फिरण्याचा अधिकार आहे, बाहेर जाण्याचा अधिकार आहे, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, एकत्र येण्याचा अधिकार आहे. हे सर्व अधिकार जे कोणी दिलेले असेल ते एकट्या संविधानाने दिलेले आहेत. आणि आपल्या भारताचा पूर्णतः कायदा जो चालतो ते संविधानावरच चालतो. भारताची संसद असेल, भारताचे सर्वोच्च न्यायालय असेल, हे संविधानाच्याच प्रक्रियेवर चालतात. इथं लक्षात ठेवा, भारतामध्ये जर बघितलं असेल सगळ्यात सर्वोच्च पदावर आहे भारताचे संविधान. संविधानानुसार सर्व काही चालतं. म्हणून लक्षात घ्या, संविधान आपण वाचल्याशिवाय जगता येत नाही. संविधान वाचल्याशिवाय जगता येत नाही. का म्हणतोय मी? कारण संविधानात दिलेले अधिकार जर माहिती असतील तर आपण इतरांबद्दल काही पण नाही, आपल्या अधिकाराच्या विरोधात जर कोणी जात असेल तर आपण त्याचा विरोध करू शकतो आणि न्यायालयात जाऊ शकतो. हे आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे. म्हणून भारतीय संविधानाच्या दिवशी सर्वांनी एक काम करा, संविधानातलं काही ना काहीतरी वाचल्याशिवाय राहू नका. काही ना काहीतरी म्हणजेच भारताच्या संविधानातलं पूर्ण नाही वाचणं झालं तर भाग क्रमांक 3 वाचल्याशिवाय राहू नका. एवढंच या दिवसाचं महत्त्व तुम्हाला सांगतो आणि तुम्ही आज